कायम मोहिते पाटील यांना विरोध करणारे बोरगावचे राजकुमार पाटील हे भाजपचे समन्वयक आहेत। राजकुमार पाटील यांच्या मते रणजितसिंह निंबाळकर हे 100% खासदार होणार। या संबंधित पाटील हे काय बोलले जाणून घेऊयात। तसेच मोहिते पाटलांमुळे भारतीय जनता पार्टीमध्ये उभारी आली होती का आणि मतांचा जो आकडा दाखवला होता तो खरा आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। एका YouTube चॅनलला राजकुमार पाटील यांनी दिलेल्या मुलाखती दरम्यान 2009 व 2019 या निवडणुकी दरम्यानचा फरक त्यांनी सांगितला आहे। तसेच 2,60,000 मतं घेऊन पवार यांना सुभाष देशमुख यांनी चांगली लढत दिली होती। 2019 साली मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। त्यांच्यामुळे खरंच भारतीय जनता पार्टीत उभारी आली होती का? 2019 मध्ये मोहिते पाटील प्रवेश करण्याच्या आधीपासूनच भारतीय जनता पार्टीची पूर्णतः बांधणी केली। तसेच मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीत येण्याच्या आधीपासूनच भारतीय जनता पार्टी ही केंद्रात आणि राज्यात या दोन्ही ठिकाणी सत्तेत होती। त्यामुळे मोहिते पाटलांमुळे सरकार आले किंवा ते येण्यास मदत झाली असा कोणताही प्रकारचा विषय नाही। ते असेही बोलले की मोहिते पाटील यांनी स्वतःचे काम हे भारतीय जनता पार्टीचा आधार घेऊन केले। त्यानंतर आमदारकी सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीचा आधार घेऊनच मिळवली। 1,05,000 मतांचे जे लीड त्यांनी दिले होते ते खरे नाही असेही त्यांनी यात सांगितले आहे। मोहिते पाटलांचा विरोध हे माळशिरस तालुक्यातील आहेत। त्यांच्या भूमिकेसंबंधित विरोध व कामाच्या पद्धतीला विरोध हा समाजातून आहे व सत्तेचे केंद्रीकरण हे एकमेव धोरण मोहिते पाटलांचं आहे व मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही एकरूप झाले नाही असेही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे। कृष्णा भीमा स्थिरीकरण हा मुद्दा राजकारणाचे भांडवल करणे हा हेतू ठरवूनच उपस्थित केला आहे असाही टोला राजकुमार यांनी सुनावला आहे। यावेळी मोहिते पाटलांपेक्षा जास्त लीड राहील तसेच 6 मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी उत्तुंग भरारी असेल असे सांगून करमाळ्यामध्ये 40,000चे लीड घेऊ असेही त्यांनी सांगितले आहे। तसेच पंढरपूर तालुक्यामधील 42 गावांचा विचार केला असता 57 गावांचा गठ्ठा आहे व या 57 गावामधील लीड हे चांगल्या प्रकारे असेल असे मत व्यक्त केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।